तर आजच तुमचा सायन्स 1 चा पेपर झाला आणि आता फक्त 1 दिवसाचा गॅप आहे आणि लगेच सायन्स 2 चा पेपर आलाय. पहिले तर तुमचा सायन्स 1 चा पेपर कसा गेला हे कमेंट करून सांगा. आणि दुसरा विषय असा, की आता 1 दिवसाचा गॅप आहे, तर सायन्स 2 मध्ये आउट ऑफ मार्क्स म्हणजेच 40 पैकी 40 पाडणं कठीण आहे का? तर याचं माझं उत्तर आहे की नाही. तुम्ही आत्ता पण स्ट्रॅटेजी जर ही मी सांगणार आहे ती फॉलो केली आणि स्मार्ट प्लॅन वापरला, तर 40 पैकी 40 तुम्ही आत्ताही एवढ्या कमी वेळेत पाडू शकता. तर ते कसं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मी आहे जय, तुम्ही बघत आहात जेएम लर्निंग. तर पहिले तर सायन्स 2 ची स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आज तुम्ही आलेत म्हणजे आता ही 3 वाजता ही व्हिडिओ पडली असेल. म्हणजे तुमच्याकडे आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण 1 दिवस आहे. आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण 1 दिवस आहे. तर काय प्लॅन करायची, स्ट्रॅटेजी कशी आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिले तर स्ट्रॅटेजी सायन्स 2 ची आहे त्याच्या आधी तुम्हाला पेपर पॅटर्न समजून घ्यावे लागेल. कारण पेपर पॅटर्न जर तुम्हाला समजलं तर स्ट्रॅटेजी अजून लवकर समजेल आणि तुम्ही 40 पैकी 40 नक्की पाडाल. तर पहिले पेपर पॅटर्न मध्ये तुमच्याकडे असतात 4 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए असतो आणि बी असतो. क्वेश्चन नंबर 1 चा ए, बी आणि क्वेश्चन नंबर 2 चा पण ए आणि बी आणि क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 असे 4 क्वेश्चनने तुमचा पूर्ण पेपर बनलेला असतो. तर कसं काय ते तुम्हाला मी नीट फॉर्मॅट समजावतो. तर पहिले क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए असेल आणि बी असेल. ए मध्ये तुम्हाला येणार आहे एमसीक्यू. आता एमसीक्यू तर खूपच सोपे आहेत. 5 एमसीक्यू येतील आणि 5च्या 5 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. प्रत्येक असेल 1 मार्कला. म्हणजे 1 मार्कला 1 एमसीक्यू असे तुम्हाला 5 एमसीक्यू क्वेश्चन नंबर 1 च्या ए मध्ये येणार आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 चा बी त्यात येणार आहे ट्रू, फॉल्स, कोरिलेशन, ऑड मॅन आउट किंवा मॅच द पेअर असे क्वेश्चन त्यात येतात. आणि ते येतात 1 मार्क 1 क्वेश्चनला. 1 क्वेश्चनला असतो 1 मार्क. 5 क्वेश्चन येतील, 5 अटेम्प्ट करायचे कारण नो ऑप्शन. आणि हे केलं तर तुम्हाला भेटतील पूर्ण हे 2 क्वेश्चनचे मिळून 10 मार्क. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 चा ए आणि बी जर केले तर तुम्हाला भेटतील 10 मार्क्स. आणि हे खूप सोपे क्वेश्चन आहेत. कारण का एमसीक्यू तर तुम्ही पटकन कराल. ट्रू ऑर फॉल्स, कोरिलेशन, ऑड मॅन आउट पण पटकन होतील. पण ते कसे करायचे तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पहिले पेपर पॅटर्न पूर्ण समजून घेऊ, मग त्यावर मी थोडं तुम्हाला स्ट्रॅटेजी काय ती सांगतो. तर जो क्वेश्चन नंबर 2 ए येणार आहे तो आहे गिव्ह रिझन्स. त्यात तुम्हाला एनी 3 क्वेश्चन येतील गिव्ह रिझनचे. त्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे 2 इच एनी 2 कोणतेही अटेम्प्ट करायचे आणि एक गिव्ह रिझन असणार आहे 2 मार्क्सला. एक गिव्ह रिझन असणार आहे 2 मार्क्सला, इच 2 मार्क्स. 3 गिव्ह रिझन येतील, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आणि एकाचे तुम्हाला मार्क्स भेटणार आहेत किती 2 मार्क्स. लक्ष दे नीट. आता स्ट्रॅटेजी ऐकल्यानंतर तुला चांगले मार्क पाडण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे नीट लक्ष दे मित्र आणि नीट ऐक. आता तुला हे समजलंच असेल गिव्ह रिझनचा. तर त्यानंतर येतो क्वेश्चन नंबर 2 चा बी. तर येतात अँसर एनी 3. अँसर एनी 3 क्वेश्चन्स. त्यामध्ये येतात इच 2 मार्क्स. म्हणजेच 5 क्वेश्चन तुला क्वेश्चन नंबर 2 च्या बी मध्ये दिलेले असतील. त्यामधले कोणतेही 3 अटेम्प्ट करायचे आहेत आणि प्रत्येकाला तुला भेटणार आहेत 2 मार्क. आणि असे तुला हे झाले क्वेश्चन नंबर 2 चे तुला भेटणार आहेत टोटल 10 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 चे 10 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2 चे 10 मार्क्स. असे 20 मार्क्स तुला भेटणार आहेत. आता क्वेश्चन नंबर 3. अँसर एनी 5 क्वेश्चन्स. अँसर एनी 5 क्वेश्चन्स. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स दिसतील ऑप्शन पकडून आणि तुम्हाला अटेम्प्ट करायचे फक्त किती 5 क्वेश्चन्स इच 3 मार्क्स. म्हणजे हे 5 क्वेश्चन्स मधला प्रत्येक क्वेश्चन असणार आहे 3 मार्क्सला. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला देणार आहे टोटल 15 मार्क्स. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला टोटल भेटणार आहेत 15 मार्क्स. आणि नंतर येतो क्वेश्चन नंबर 4. तो म्हणजे अँसर एनी 1 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन असतील आणि अटेम्प्ट करायचे फक्त 1 क्वेश्चन आणि तो असणार आहे 5 मार्क्सला. तो असणार आहे किती 5 मार्क्सला. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 असणार आहे 5 मार्क्सला. आणि टोटल होतात 40 मार्क्स. कारण क्वेश्चन नंबर 1 चे 10 मार्क्स, क्वेश्चन नंबर 2 चे 10 मार्क्स, क्वेश्चन नंबर 3 चे 15 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 4 चे 5 मार्क्स. असे टोटल होतात तुमचे 40 मार्क्स. तर हा होता तुमचा पेपर पॅटर्न. आता मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी काय करायची. आपल्याकडे आहे 1.5 दिवस नीट पकडला तर. तर त्यात प्लॅनिंग काय असणार आहे तुम्हाला मी सांगतो. पहिले तर आपल्याला काय करायचंय, पहिले आता काय करायचे 10 मार्क्स तुम्हाला लागू होतील. म्हणजे 10 मार्क्सचा अभ्यास तुम्ही फक्त 1 ते 2 तासात पूर्ण करू शकता. आता तो कसा करायचा, तर पहिले तुम्हाला काय करायचंय, आजचा अर्धा दिवस आहे तुमच्याकडे. आता थकून आलेत तर थोडा आराम करा. 3 वाजता व्हिडिओ बघत असाल 1-1.5 तास तुम्ही आराम करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला करायचंय 10 मार्क्स फिक्स. 10 मार्क्स तुमच्या खिशात येतील. कसं काय, कसं काय सांगतो ऐका.
10 मार्क्स तुम्हाला आहेत MCQ. किती? 5 मार्क्सला. नंतर येतात क्वेश्चन नंबर 1चा बी आणि ए आणि बी म्हणजे हे दोन तुम्हाला ट्रू और फॉल्स कोरिलेशन हे इझी असतं. हे 10 मार्क्स तुम्हाला कसे भेटतील? 1 ते 2 तास त्याचा अभ्यास तुम्ही उरकवू शकता. कसं काय? तर यासाठी तुम्हाला काय करायचंय? PYQ 5 इयर्सचे म्हणजे 5 इयर्सचे जे PYQ आहेत त्याच्यामधले हे MCQ बघा. ट्रू और फॉल्स कोरिलेशन, ऑड मॅन आउट, मॅच द पेअर हे बघा. नंतर यूज करा. काय कराल? टेक्स्टबुक मध्ये तर जे आहेत ते सगळं करा आणि नंतर काही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे मी तुम्हाला दिलंच उद्या ते करा. असं काही गोष्टी सोर्स तुम्ही वापरले तर हे 10 मार्क्स तुमचे एकदम फिक्स होऊन जातात आणि हे 10 मार्क्स झाले फिक्स. राहिला क्वेश्चन नंबर 2 चा ए. त्यामध्ये गिव्ह रिझन येतात. आता हे गिव्ह रिझनची तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो. गिव्ह रिझन तुम्हाला काय आहे ते तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहिले तर मार्क तुम्हाला पूर्ण भेटतील. ओन वर्ड्स मध्येच लिहायचे. मग समजून घ्यायला तुम्हाला 2 ते 3 तास लागतील. तर पटापट जे गिव्ह रिझन आहेत 10 लेसन मध्ये 10 लेसन आहेत ना तुम्हाला, त्या 10 लेसन मध्ये जे गिव्ह रिझन आहेत ते पटापट करा. म्हणजे असं गिव्ह रिझन तुम्ही स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता. तर असा गिव्ह रिझनचा पण तुमचा क्वेश्चन होऊन जाईल. आता येतो इथं क्वेश्चन नंबर 2 चा बी. आन्सर एनी 3. तुम्हाला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत 5 पैकी. प्रत्येक क्वेश्चनला असणार आहे 2 मार्क. तर यात मोस्टली डिफरन्शिएट करायला येतो, अजून लेबल करायला येतो डायग्राम असला. खूप सोपा प्रश्न असतो आणि डायग्राम लेबल करायला येणारे असे मोजकेच डायग्राम आहेत जे येतात आणि ते तुम्ही केले तर तुम्हाला इथे क्वेश्चन नंबर 2 चे पूर्ण मार्क भेटतील. कारण गिव्ह रिझन तुम्ही ओन वर्ड्स मध्ये लिहिणार आहात. आन्सर एनी 3 क्वेश्चन्स यामध्ये सोपे असतात. डिफरन्शिएट, लेबल द डायग्राम असे सोपे क्वेश्चन तुम्ही म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 खूप इझी आहेत. याचा अभ्यास तुमचा होणार आहे. आता एवढं केलं तर तुम्हाला भेटणार आहे 10 ना 10 20 मार्क्स फिक्स. आता राहिला विषय क्वेश्चन नंबर 3 आणि 4 चा. तर यात तुम्हाला काय करायचं? आन्सर एनी 5. यात 15 मार्क्सचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 त्यामुळे मुले थोडे अटकतात. तर यात मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची उद्या लाईव्ह करू किंवा व्हिडिओ काहीतरी आणणार आहे. तुम्ही कमेंट करा तुम्हाला हवं असेल तर. आणि व्हिडिओला जर 500 लाईक झाले 500 लाईक्स तर तुमच्यासाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टॉपिक्स जे असतील त्याची सिरीज म्हणजे उद्या मी कंडक्ट तुमच्यासाठी करेल. तर तुम्ही कमेंट करा तुमच्यावरती. आता 500 लाईक झाले तर मी आणेलच. क्वेश्चन नंबर 3 चं झालं बघायचं तर PYQ करा, टेक्स्टबुकचे क्वेश्चन करा. अजून टेक्स्टबुकचे जे तुम्ही लेसन आहेत ते रीड करायचे, ते कम्प्लीट करायचे तुम्हाला. ते कसे करायचे ते पण सांगतो. पण एवढं केलं तर तुमचा क्वेश्चन नंबर 3 होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 4 कडे आले तर हे पण मी तुम्हाला इम्पॉर्टंट मध्ये उद्या दिलंच आणि म्हणजे टॉपिक सांगेल इम्पॉर्टंट त्याच्यामधूनच हे येण्याची शक्यता खूप आहे आणि त्याच्यामध्ये येतील असं मला वाटतं. तुम्ही बघा तुम्हाला नंतर समजेल. आणि एवढं केलं तर ते इम्पॉर्टंट म्हणून तुम्हाला हे 2 क्वेश्चन तुमचे कव्हर होतील. हे 2 तर खूपच इझी आहेत. असं केलं तर तुमचे 40 मार्क्स कव्हर होऊन जातील. आता राहिला विषय काय स्ट्रॅटेजी म्हणजे 10 लेसन आहेत आपल्याकडे तर कसे करायचे तर ते ऐका आता. पहिले तर 10 लेसनला डिवाइड करा 2 कॅटेगरीमध्ये, इझी चॅप्टर, हार्ड चॅप्टर. इझी चॅप्टर जे आहेत ते 5 करा आणि हार्ड चॅप्टरच्या लिस्टमध्ये 5 चॅप्टर टाका. आता याची जी लिस्ट आहे तुम्हाला बनवायची आहे. कारण कोणत्या मुलाला इझी चॅप्टर जो वाटतो तर कोणत्या मुलाला तोच डिफिकल्ट पण वाटतो. हे प्रत्येकाचं वेगळं असतं. तर तुम्ही करा कॅटेगरी आणि जर तुम्हाला ऍव्हरेज लिस्ट पाहिजे असेल तर म्हणजे चॅप्टर्सची कोणते इझी चॅप्टर्स ना कोणते हार्ड तर लिस्ट कमेंट करा. लिस्ट जर 10 पेक्षा जास्ती कमेंट आले तर मी याची लिस्ट कमेंटमध्ये लगेच पिन करेल 10 ते 15 मिनिटात. तर झाला विषय, काढली लिस्ट. आता मी समजतो तुम्ही लिस्ट काढली. आता पुढे काय करायचं? हे 5 जे चॅप्टर आहेत हे आणि हे 2 क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 फक्त 1, 2 नाही. तर क्वेश्चन नंबर 1 चे MCQ आणि हे तुम्हाला या सोर्स मधनं आणि जे इम्पॉर्टंट उद्या मी दिलं त्यामधनं असं करून तुम्हाला कम्प्लीट क्वेश्चन नंबर 1 करून टाकायचा कम्प्लीट पूर्ण. तो झाला का इझी 5 चॅप्टर्स रीड करा पटापट म्हणजे पटापट करा, काही करा पण 5 चॅप्टर 1 शॉट वापरा. 1 शॉट बघा पण पटापट करून टाका. पटापट केले तर हे 5 चॅप्टर तुमचे आज होतील इझी चॅप्टर आणि राहिले हार्ड चॅप्टर. त्याच्यासाठी उद्याचा पूर्ण एक दिवस आहे आणि तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण देणार आहे. तर तुमचं बहुतेक होऊन जाईल हार्ड चॅप्टर 5. उद्या अख्खा दिवस आहे तर होऊनच जाणार आहे. उद्या लवकर उठा. 2 दिवस स्ट्रगल कर मित्रा, नंतर तुला कोणी विचारणार नाही. कारण का 2 दिवस स्ट्रगल केलं तर तुझे मार्क येतील ते त्यावर डिपेंड करतात. तर 2 दिवस काही करून मेहनत कर. पूर्ण आपला जीव लावून टाक. काय पण करायचे पण हे स्ट्रॅटेजी वापरून आपल्याला आउट ऑफ स्कोर पाडायचे. झाले आता 10 चॅप्टर्स आणि उद्या जे इम्पॉर्टंट चे मी व्हिडिओ किंवा लाईव्ह तुम्ही बोलाल तसं कमेंट करा. व्हिडिओ पाहिजे का लाईव्ह ते मी उद्या तुमच्यासाठी करेलच आणि मग हे 2 क्वेश्चन पण आपले कव्हर होतील. म्हणजे टॉपिक्स मी तुम्हाला इम्पॉर्टंट देईल आणि ते जर तुम्ही केले टॉपिक्स तर तुम्हाला हे 4 क्वेश्चन आरामात जमतील.
त्याला विषय इथं निपटतो. आणि इझी ते हार्ड चॅप्टर्स पाहिजे असतील, लिस्ट ॲव्हरेज लिस्ट, तर लिस्ट कमेंट करा. बाकी तर जास्ती लोड घेऊ नका, चिल राहा आणि चिल मध्ये अभ्यास करा. उद्या इम्पॉर्टंट टॉपिकची जी व्हिडिओ येईल किंवा लाईव्ह येईल ती बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी. आणि लिस्ट कमेंट करा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि IMP टॉपिक्स जर पाहिजे असतील किंवा IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल तर PYQ आणि टेक्स्टबुक तर तुम्हाला करायचीच आहे. आणि त्यानंतर IMP टॉपिक्स आणि IMP क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील माझ्याकडनं तर 500 लाईक्स तुम्हाला करायचे. 500 लाईक्स जर तुम्ही केले तर मी लगेच उद्या तुमच्यासाठी, आज मी अख्खी रात्र जागून तुमच्यासाठी नीट काढेल आणि उद्या तुमच्यासाठी ते घेऊन येईल. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता अभ्यासाला लगेच लागा. प्रॉमिस करा मला तुम्ही आता अभ्यासाला लगेच बसाल, कारण हेच 2 दिवस जरा कठीण आहेत सायन्ससाठी. नंतर सायन्स परत 10वीचा तुम्हाला करायचा नाहीये. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.